पेपरफोड प्रकरण शांत होत नाही, तोच मोटेगावकरचा नवा व्हिडिओ, विद्यार्थ्यांना आमिष दाखवल्याची चर्चा। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध शिकवणी संस्था आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली। दिल्लीच्या विशेष न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। मोटेगावकर यांचा नीट पेपरफुटीतील सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे सीबीआयला थेट मोटेगावकर यांच्या घरातूनच मिळाले आहेत। तत्पूर्वी अटकेआधी पेपर फोडल्यानंतरही विद्यार्थी आणि पालक पुन्हा गळाला लावण्यासाठी मोटेगावकर पुढच्या तयारीलाही लागला होता। सीबीआय अटकेनंतर शिवराज मोटेगावकर याचे अनेक चित्रफिती समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहेत। त्याची शिकवणीची पद्धती, विद्यार्थी पालकांना भुरळ घालणारी भाषा, नीटचे युद्ध जिंकण्यासाठी संघर्षाची भाषा बोलून स्वप्ने विकण्याची त्याची खास शैली या संदर्भातील एक खास चित्रफित समाज माध्यमांवर फिरत आहे। नीट पेपर फोडून शिवराज मोटेगावकर पुढच्या तयारीलाही लागला होता। पेपरफुटीमुळे रद्द झालेली नीट परीक्षा 21 जून रोजी पुन्हा होत आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नवी तारीख जाहीर केली आहे। त्यानुसार शिवराज मोटेगावकर यांनी पुन्हा कंबर कसून नीटच्या पुनर्परीक्षेसाठी मार्गदर्शन, व्याख्यान आणि प्रश्नसंच मोफत देण्याची तयारी दाखवली आहे। याच अनुषंगाने त्याने समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेली चित्रफित त्याच्या अटकेनंतर व्हायरल होत आहे। या चित्रफितीत विद्यार्थी आणि पालकांना नीटचे युद्ध जिंकण्यासाठी तो प्रेरित करीत आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला डॉक्टर व्हायचे आणि तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर संघर्षाची तयारी ठेवा। 12,000 प्रश्न सोडविल्यानंतर कुणीही नीट पास होऊ शकतो असे मानले जाते, परंतु आरसीसी केंद्र तुमच्याकडून 36,000 प्रश्न सोडवून घेत आहे। त्यामुळे तुम्हाला डॉक्टर बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे मोटेगावकर संबंधित चित्रफितीतून सांगत आहेत। विद्यार्थी पालकांना आपल्या क्लासकडे आकर्षित करण्यासाठी रिशेड्यूल, विशेष म्हणजे याआधी पार पडलेल्या नीट परीक्षेचा पेपर त्याच्याकडे आधीच आला होता। परीक्षेच्या आधी जवळपास 10 दिवस त्याच्याकडे संपूर्ण प्रश्नपत्रिका होती। आधी गुन्हा केलेला असतानाही दुसऱ्यांदा त्याने विद्यार्थी पालकांना आपल्या क्लासकडे आकर्षित करण्यासाठी नव्या बॅचची तयारी केली होती। त्यासाठी अंगात 10 हत्तींचं बळ आणून कष्ट, संघर्ष, युद्ध असे शब्दप्रयोग करून त्याला आईवडिलांच्या स्वप्नांची झालर चढवून विद्यार्थ्यांनी क्लासला प्रवेश घेतलाच पाहिजे असे भाषण ठोकले। पण त्याची नवी बॅच सुरू होण्याआधीच त्याला सीबीआयने उचलला। नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकराचा सरांचा रोल काय? नीट परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर सरांनी त्यांच्या एका विद्यार्थिनीबरोबर एका चित्रफित व्हिडिओ रेकॉर्ड केली। पेपरमध्ये आलेले प्रश्न आपल्या क्लासमध्ये कसे आधीच शिकवले गेले होते, त्या विषयासंबंधी आपल्या क्लासने कशी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली होती असा चित्रफितीचा आशय होता। याच चित्रफितीवरून सीबीआयला संशय आला। तसेच सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीत शिवराज मोटेगावकर याचेही नाव आले। त्यावेळी सीबीआयने लातूरात धाड टाकून शिवराज मोटेगावकर याच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल आणि नीट संबंधित प्रश्नपत्रिका जप्त केली। त्याच्या मोबाईलमध्ये काही संशयित चॅट आणि संपर्क केलेले नंबर सापडल्याने सीबीआयचा संशय खरा ठरला। ज्यावेळी प्राध्यापक PV कुलकर्णी याची चौकशी केली तेव्हा त्याने मोटेगावकर याचेही नाव घेतले। त्यामुळे मोटेगावकर सीबीआयच्या रडारवर आला। कुलकर्णी याच्याकडून पेपर घेऊन तो विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप मोटेगावकर याच्यावर आहे। रिनीट 2026 होय, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला माझ्या स्वप्नाशी तडजोड करायची नाहीये, मला माझ्या आईवडिलांचं स्वप्न साकार करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांसाठी आरसीसी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज बेटा। आम्ही एनसीईआरटीची एक पण लाईन सोडणार नाही बेटा। प्रत्येक पेजवर आम्ही क्वेश्चन तयार करू आणि तुम्हाला प्रोव्हाइड करू बेटा। तुम्ही तेवढे क्वेश्चन्स व्यवस्थित केअरफुली केलात तर नक्कीच विजेता होचाल आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करचाल। काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे सर आमची? आता आपण सगळ्यात महत्त्वाचं टाइम टेबल रिशेड्यूल करत आहोत, कारण जवळपास 1 महिना आपल्याला मिळतोय। त्याच्यानुसार आपण टाइम टेबल परत रिशेड्यूल आपण करत आहोत। तो नवीन टाइम टेबल पण आपण सगळ्यांनी स्ट्रिक्टली फॉलो करावा। आपली 17 तारखेपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं शॉर्ट नोट्स वाचा, पहिलं काम। सेकंड काम, जे आपले टॉपिक्स वीक आहेत ते परफेक्ट आणायच्या मागे लागा। ज्या गोष्टी विसरतात त्या परत परत वाचा। फिजिक्सचे फॉर्म्युले, केमिस्ट्री फर्स्टचे फॉर्म्युले, ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन डेली पाहायला पाहिजे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डेली पाहायला पाहिजे। मला असं वाटतंय की पेपर झाला की 2 ते 3 तास पेपरचं ॲनालिसिस करा। आतापर्यंत जेवढे पेपर झाले याचा बंच करून घ्या, ते पेपर पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा। जवळपास आपण बघा 36,000 प्लस MCQ ची प्रॅक्टिस करून घेतली बेटा। 36 प्लस 1000
माझ्या मते 12,000 MCQ जर आपण सॉल्व्ह केले तर कसला मुलगा डॉक्टर होतो. आपण 36,000 MCQची प्रॅक्टिस करून घेत आहोत. अजिबात घाबरू नका, कॉन्फिडन्स ठेवा आणि नक्कीच हे नीटचं युद्ध जिंकून दाखवा. तर चला मग 17 मे पासून आपली टेस्ट सिरीज सुरू होत आहे. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.